श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या सप्तम उल्हास या सत्रातला हा भाग दुसरा। ओम नमः शिवाय। आईंच्याकडून आम्हाला मिळणारे सहाय्य म्हणजे आगपोट जशी बुडू पाहणाऱ्या लहान सहान होड्यांचे रक्षण करते त्याप्रमाणे मला वाटते। एके दिवशी माझे मालक म्हणाले, माझी काही मित्रमंडळी बद्री नारायणाला जाणार आहेत, मला पण चल म्हणत आहेत, म्हणून मी जाण्याचा विचार केला आहे। तुला आईंची सोबत आहेच, तेव्हा मला तुझ्याविषयी काळजी करण्याचे काही कारण नाही। तेव्हा मी म्हणाले, तुमच्या बरोबर मी पण आले असते, परंतु सध्या आई आपल्याकडे आहेत, तेव्हा सर्व तीर्थक्षेत्रे इथेच आहेत असे समजून तुम्ही जाण्याचे रहित करावे। त्यावर वेळ पाहून ही गोष्ट मी आईंच्या कानावर घातली, तेव्हा आई म्हणाल्या, अगं, ज्या अर्थी त्यांनी जाण्याचा निश्चय केला आहे त्या अर्थी त्यांना जायला नको म्हणण्याने त्यांचे मन उदास होण्यावर आपसुकच त्यांचे जाणे रहित होईल। त्याप्रमाणे रात्री मी प्रार्थना केली। आश्चर्याची गोष्ट अशी घडली की दुसरे दिवशी पहाटे त्यांची कंबरच धरली, त्यामुळे त्यांना उठता येईनासे झाले। त्यावर त्याबद्दल आईंच्याकडे त्यांनी औषध मागितले, तेव्हा आई म्हणाल्या, अहो, कर्मानुसार मनुष्याला रोग हे यावयाचेच, लगेच त्यांचे निवारण व्हावे असे आपल्याला वाटते खरे, परंतु त्याचे ठरलेले दिवस संपल्याशिवाय आपण कितीही धडपड केली तरी आपल्याला रोगमुक्त होता येत नाही। समजा आता रामबाण औषध मिळाले आणि 5 दिवसात बरे वाटले, तरी 15 दिवस व्यथा भोगायच्या नशिबात असल्या तर 10 दिवसांचा भोग शिल्लक राहून तो केव्हा ना केव्हा पीडा देणार। त्यापेक्षा आत्ताच भोगून सारणे बरे। सध्या तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत निजा। हे आजारी असल्याचे समजल्यावर ठरल्याप्रमाणे यांची मित्रमंडळी यात्रेला गेली। देवाचे वर्णन करावे तितके थोडेच वाटते, कारण दुसऱ्या दिवसापासून माझ्या मालकांना बरे वाटू लागले। त्याच आठवड्यात त्या मंडळींची बस उलटली आणि ड्रायव्हर सहित सर्व लोक खलास झाले हे समजले। ते ऐकताच ह्यांनी एक दीर्घ श्वास सोडला। तेव्हा मी म्हणाले, आईंनी तुम्हाला औषध दिले नाही त्याचे कारण हेच की दुखण्याचे प्रमाण वाढले म्हणजे सहजच तुमचे जाणे रहित होईल, नाहीतर तुम्ही ठरल्याप्रमाणे गेलाच असता की। आई आमच्याकडे होत्या म्हणून आमच्यावरचे हे घोर संकट टळले। आईंनी पुढे धोका असल्याचे आधीच मला सुचविले होते। अरण्यातून जात असता जशी चहूकडून हिंस्त्र पशूंची गर्जना ऐकू येते, त्याप्रमाणे मनुष्याने जीवनाचा मार्ग आक्रमित असता संकटावर संकटे येऊन त्याला भेडसावून टाकतात। जर त्याला सद्गुरूंचे सहाय्य मिळाले तर मात्र धैर्याने सर्व अडचणींना तोंड देता येते, अर्थात भांबावून जाण्याची पाळी येत नाही। या संत वचनाचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला। अशा प्रकारे आमचे दुःख दूर करण्यास आई समर्थ असून देखील आईंच्या वागण्यात इतका नम्रपणा दिसून येतो की त्यांच्या वागण्यावरून आमच्या अंगात असलेला ताठरपणा लाजून मान खाली घातल्याशिवाय राहत नाही। माझ्या मालकांना बरे वाटत नाही हे समजल्यावरून एके दिवशी आमच्याकडे परगावाहून पुष्कळशी पाहुणे मंडळी आली।
इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून झाल्यावर माझ्या मालकांनी आपल्याकडे आई आल्याबद्दलची माहिती त्यांना सांगितली. त्यावर त्या मंडळींनी आईंचे दर्शन घेण्याची इच्छा दर्शविली. ती वेळ आईंना रोज विश्रांती घेण्याची होती. म्हणून मी म्हणाले, आत्ता आई विश्रांती घेत आहेत. बाहेर आल्या म्हणजे मी तुम्हाला कळवीन. तोवर तुम्ही पण विश्रांती घ्या. असे सांगून मी बाहेर व्हरांड्यावर गेले. तेव्हा गडी म्हणाला, इतका वेळ आई बाहेरच होत्या, नुकत्याच आत गेल्या, हे पहा. असे म्हणून पाहुणे मंडळींनी अस्ताव्यस्त टाकलेल्या चपला आईंनी व्यवस्थित ठेवलेल्या त्याने मला दाखविल्या. आई विश्रांती घेऊन बाहेर आल्यावर त्या मंडळींनी आईंचे दर्शन घेतले. त्यातील एका बाईने प्रश्न केला, माझ्या मुलाचे माझ्यावर पूर्वी अत्यंत प्रेम होते. माझ्याशिवाय त्याला चैन पडत नसे. तू पसंत केलेलीच मुलगी करून घेईन, नाहीतर लग्नाशिवाय राहीन, असे तू म्हणे. पण तोच मुलगा सध्या माझ्यासाठी मला हवी तशी मुलगी मीच पसंत करणार. माझ्या लग्नात तू पडू नको. अक्षता टाकायला येणार तर ये, नाहीतर सोड, असे म्हणतो. तेव्हा त्याच्यावर कोणी करणी केली असेल की काय? आईंचे उत्तर, मनुष्याने शक्यतो वाईट विचारांना मनात थारा देऊ नये. जे जे घडते ते ते देवाच्या इच्छेने घडत असून त्यात आपले हितच आहे असे समजावे. प्रत्येक गोष्टीत चांगला अर्थ घेत गेले की समाधान टिकून राहते. तेच वाईट अर्थ घेतला असता समाधान हरवते. पुढे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून देवाने मुद्दाम तुमच्या मुलाच्या वृत्तीत बदल केला आहे. मुलगा पूर्वीसारखाच असता तर तुम्ही मुलगी पसंत करून त्याचे लग्न केले असते. एखाद्या दिवशी एखादी चूक तिच्याकडून घडली आणि ती तक्रार जर तुम्ही मुलाकडे सांगितली तर तो म्हणणार, तूच केलेली आहेस, मला काय सांगतीस? दुसरे म्हणजे त्याचे आणि तिचे पटले नाही, तिचे वागणे त्याला पसंत पडले नाही, तर तू माझे लग्न लावून मला जन्मभर दुःखात पाडलेस, असे म्हणून वरचे वर तुम्हाला तो बोलून दाखवणार. त्याच्याच पसंतीने झाले तर तिच्यापासून कितीही त्रास झाला तरी तो सहन करतो. एखाद्या वेळी तिच्या वागण्यात चूक दिसली तरी तुम्हाला त्याला सांगायला मार्ग आहे. जे घडले ते आपल्या चांगल्यासाठीच आहे असे समजा. देवाने हा उपकार केल्याबद्दल त्याचे आभार माना आणि यापुढे देवाचे सतत स्मरण राखण्याकडे लक्ष पुरवा. त्यावर त्या बाईच्या मालकांनी प्रश्न केला, सत्संगतीत मला काही दिवस घालवायचे आहेत, पण अद्याप माझी इच्छा पुरी झाली नाही. यापुढे तरी साधेल की नाही? आईंचे उत्तर, संसार करणे अत्यंत सोपे असून संतांचा सहवास करणे फारच कठीण आहे. मोक्षाची तीव्र तळमळ असल्याशिवाय मनुष्य तेथे टिकू शकत नाही. कारण इतर ठिकाणांपेक्षा संतांच्या जवळ वागण्याची पद्धत अगदीच निराळी आहे. प्रश्न, निराळी म्हणजे कशी? आईंचे उत्तर, संतांनी आम्हाला काही सांगत असता आम्ही मध्येच बोलू नये, मोठ्याने बोलू नये, कामापुरतेच बोलावे, चहाडी करू नये, खोटे बोलू नये, टोचून बोलू नये, वाद घालू नये, विचारलेल्या प्रश्नाचे तेवढेच उत्तर द्यावे, बोलाविले की हजर राहावे, दुसऱ्यांच्या दोषांविषयी चर्चा करू नये, कोणाचा तिरस्कार किंवा अपमान करू नये, कोणाच्या वस्तूला हात लावू नये, ठराविक वेळीच आहार घ्यावा, एरवी आहाराकडे लक्ष जाऊ देऊ नये, रिकामा वेळ घालवू नये, अंगचोरपणा करू नये, कोणत्याही कामात चालढकल करू नये,
पडेल ते काम करण्यास तत्पर असावे. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून द्वेष करू नये. सहवास मिळाल्याबद्दल अभिमानाने फुगून जाऊ नये. आपल्या मताने वागू नये. आज्ञेबाहेर जाऊ नये. काम करीत असता मुखात नाम घोळत ठेवावे. आपल्या वाटणीला आलेली कामे करूनही रोजचा अभ्यास वेळेवर केला पाहिजे. मुख्य म्हणजे आपण ज्यांचा सहवास करतो त्यांच्याकडे आपले परिपूर्ण लक्ष असले पाहिजे. तिसऱ्या व्यक्तीने प्रश्न केला, देवाची प्रार्थना केली असता काय फळ मिळते? आईंचे उत्तर, प्रत्यक्ष माझेच उदाहरण समोर आहे. सूक्ष्म निरीक्षण केले तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. विवरण करून सांगायलाच पाहिजे म्हणाल तर सांगते. प्रार्थनेपासून मन स्थिर होते. त्यामुळे काय करू, कसे करू ही तळमळ राहत नाही. परमेश्वराची दृष्टी सदैव आपल्याकडे आहे ही भावना दृढ होते. त्यामुळे केव्हाही निर्भय राहता येते. शिक्षणाशिवाय पुस्तके लिहिली गेली. गायन शिकल्याशिवाय स्वरज्ञान, रागज्ञान अवगत झाले. कवित्वाशिवाय पद्यरचना झाली. निरीच्छता लाभल्यामुळे स्पष्ट बोलता येते. हाती घेतलेले कोणतेही काम असो ते कष्टाशिवाय पार पडते. प्रपंचाची झळ लागत नाही. त्यामुळे सदैव आनंदात राहता येते. दुःखी कष्टी जनांना सहवास हवाहवासा वाटतो. सहवासात आलेल्या लोकांनी यथेच्छ आनंद लुटला तरी माझ्या जवळील आनंद यत्किंचितही कमी होत नाही. प्रश्न, माझ्या गुरुदेवांना तुमच्या ठिकाणी मानून मी एक गोष्ट विचारित आहे. 5 वर्षाच्या मागे माझे गुरुदेव अत्यवस्थ होते. म्हणून मी मुंबईहून पुण्याला त्यांच्या दर्शनार्थ आले. डॉक्टरांचे मत त्यांना मुंबईला नेण्याचे पडल्यामुळे त्यांच्याबरोबर घरातील सर्व मंडळी मुंबईला निघाली. मी पण निघाले होते. पण आम्ही येई तोपर्यंत तू इथे राहा. परत आल्यावर मी तुला महत्त्वाचे सांगणार आहे, असे गुरुदेव बोलले. म्हणून मी इथे राहिले. पुढे मुंबईला गेल्यावर 2 दिवसातच त्यांचा देहांत झाला. तेव्हापासून ते मला काय सांगणार होते कोण जाणे. त्याचा आता उलगडा कसा होणार, त्याबद्दल मनात सारखी हुरहुर लागून राहिली आहे. पुष्कळ ठिकाणी विचारून पाहिले, पण माझ्या मनाचे अद्याप समाधान झालेले नाही. तेव्हा माझे गुरुदेव मला काय सांगणार होते ते सांगून तुम्ही माझे समाधान करा. आईंचे उत्तर, मी जर त्यांच्या तोडीची असते तर मला तुमचे समाधान करता आले असते. तुम्ही जरी गुरुदेवांना माझ्या जागी पाहता, हे जरी खरे असले तरी गाईचाच एक भाग म्हणून शेपटी ओढून जसे दूध मिळत नाही, त्याप्रमाणे दोघेही जरी परमार्थ मार्गातले असलो तरी तुमचे गुरुदेव एखाद्या कॉलेजच्या प्रोफेसरांप्रमाणे आणि मी आहे बिन्नीच्या मास्तराप्रमाणे असे असता मी तुमचे समाधान कसे करू शकणार. मी असे सांगेन की त्यावेळी घरातील सर्व मंडळी त्यांच्याबरोबर मुंबईला जायची होती. म्हणून घरात कोणीतरी जिव्हाळ्याचे माणूस असायला पाहिजे या उद्देशाने तुम्हाला राहण्यास सांगितले असावे. तुम्हाला घरी जाण्याची ओढ लागू नये म्हणून परत आल्यावर काही सांगणार आहे असे त्यांनी म्हटले असावे. प्रश्न, नामदेव, तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, कबीर, तुलसीदास आदी अनेक संत होऊन गेले, पण त्यातील एकानेही पदवी मिळवली नाही, हे कसे? आईंचे उत्तर, मनुष्य जन्माला आल्यावर पशुवृत्तीतून मनुष्यपणात गेल्यानंतर साधनाअंती त्या संत पदवी प्राप्त होते. ही खरीखुरी अत्युच्च पदवी असून ती चिरंतन व सहज मिळणारी असते. त्यामुळे संतांनी मिळवलेली पदवी अधिकारी व्यक्तीशिवाय इतरांना कळण्यासारखी नाही. प्रश्न,
तुम्ही आमच्याप्रमाणे येईन, देईन, करीन, सांगीन अशी भाषा का बोलत नाही? आम्हाला एवढेसे काही केले की ते कोणाला सांगू, कोणाला सांगू असे होते. तुम्ही एवढी पुस्तके लिहिली तरी कधीच एकदा सुद्धा त्याबद्दल बोलून दाखविले नाही. हे कसे? आईंचे उत्तर: देवाने आपल्याला जे काया वाचा मन हे त्रय दिले आहेत, ते आपले असे मानून आपण जगात वावरत असतो. जीवनात एकदा दुःखाचा वीट आला आणि सुखाच्या अपेक्षेने आपण संतांच्याकडे मार्गदर्शनार्थ याचना केली की संत सांगतात, काया वाचा मन हे त्रय देवाचे आहे, ते त्यास प्रथम देऊन टाक, म्हणजे दुःखाचा अंत होईल, अर्थात तुझे सुख तुला मिळेल. आपण त्याप्रमाणे केल्यावर काया वाचा मन या त्रयींवर आपला हक्क राहत नाही. त्याने चल म्हटले की चलायचे, दे म्हटले की द्यायचे, कर म्हटले की करायचे, बोल म्हटले की बोलायचे. एकूण त्याच्या आज्ञेशिवाय काहीच करता येत नाही. प्रश्न: मी एक जिज्ञासू आहे. जगात जितके म्हणून ग्रंथ आहेत ते सर्व माझ्या नजरेखालून गेले आहेत. पुराण, कीर्तन, व्याख्यान, प्रवचन एकही मी सोडत नाही. अनेक संतांकडे पण गेलो आहे, परंतु जे काय मिळायचे आहे ते अद्याप मला मिळालेले नाही. हे कसे? आईंचे उत्तर: एका ग्रंथात जे आहे तेच सर्व ग्रंथात आहे. एकेका ग्रंथात एक एक प्रकारे वर्णन केलेले आहे इतकेच. त्याप्रमाणे कीर्तन, पुराण, व्याख्यान, प्रवचन काही असो, त्यात सांगितले जाणारे तत्व एकच. खऱ्या जिज्ञासूला संतांचे एखादे वाक्यही पुरते. या पलीकडे तुम्हाला अधिक काय सांगणार? प्रश्न: मी अनेक संतांकडे गेलो तरी मला कोणी काहीच सांगितलेले नाही. आईंचे उत्तर: सामान्य माणसांमध्ये कोणी सांगणारे असतात तर कोणी ऐकणारे असतात. सांगणाऱ्यांना ऐकण्याची तयारी नसते आणि ऐकणाऱ्यांना सांगण्याची उर्मी नसते. पण संत सांगणाऱ्याकडे ऐकण्याची तयारी दाखवतात. ज्यांची ऐकण्याची तयारी असेल त्याला ते सांगतात. जिज्ञासा खरी नसेल तो संतांकडे गेला तरी आपण ऐकलेले, वाचलेले किंवा केलेल्या सत्कर्माबद्दलचे वर्णन त्यांच्या पुढे करू लागतो. म्हणून ते मुकाट्याने ऐकून घेतात. एका बाईने विचारले, देव म्हणजे आनंदाचा कंद. नुसते त्याचे नाव घेतले तर हृदय आनंदाने भरून जाते. असे असता ज्यांच्या अंगात देव येतो ती माणसे दुःखी कष्टी का दिसावी? आईंचे उत्तर: एके दिवशी एक जोडपे माझ्याकडे आले होते. बायको म्हणाली, यांच्या अंगात मारुती येतो. नवरा म्हणाला, हिच्या अंगात यल्लूबाई येते. तुमच्या प्रवचनाला कसे लोक जमत्यात तसेच आमच्या अंगात देव आला की लई माणसं जमत्यात. मी आश्चर्याने विचारले, काय? तुमच्या दोघांच्या अंगात देव येतो? अंगात देव येतो असे पुष्कळ लोक सांगतात, पण मी अजून त्याला पाहिलेले नाही. माझे पाप जास्त आहे म्हणून काय की तो मला दिसत नाही. लई दिवसांपासून तुम्ही देवाचं भजन करतासा, मग पाप कसं राहील? असे ती बाई म्हणाली. बरं, मला उशीर होतो. तुम्ही येथवर आलेले कारण काय ते आधी सांगा. असे मी म्हणताच ती म्हणाली, आम्ही राहिलेले घर मालक सोड सोड म्हणायला लागलाय. दुसरा एक आमचा जातवाला माझ्याकडे खोली आहे, तुम्ही येऊन राहा म्हणायला लागलाय. पण कोणी म्हणतात तिथं भूत आहे, तेव्हा तिथे राहायला जाऊ की नको? तुम्ही सांगशीला तसं आम्ही करणार. आता तुमच्या दोघांच्या अंगात देव येतो तेव्हा तुमच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार? असे सांगून मी त्यांची पाठवणी केली. या गोष्टीवरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मिळवू शकता. पाण्यापासून फायदा करून घ्यावयाचा तर पाण्याला जसे हलवावे लागते, त्याप्रमाणे
संतांच्याकडून बोध मिळण्यासाठी आपण प्रश्न विचारावा लागतो. म्हणून या लोकांनी प्रश्न विचारून कान व हृदय पवित्र करून घेतले. त्यावर ते आनंद भरीत होऊन घरी परतले. ओम नमः शिवाय.